उपस्थित सर्व माझ्या शिवसैनिक बांधवांना भगिनी आणि माता, तुमचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या संघामध्ये हजारापेक्षा जास्त वाघांचं आणि हत्तीचं बळ मी अनुभवतोय. एक 2 दिवसापूर्वी मी मुंबईच्या त्या ठिकाणी गेलो होतो. चारकोप निमित्त होता मालवणी जत्रोत्सव आणि तिकडे गेल्यानंतर शिवसेनेचा कार्यक्रम तो काही साधं होत नाही. जवळपास जाहीर सभा झाली. त्याच्या आधी मागाठ्याला गेलो होतो. आज तुमच्याकडे येतोय आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी जे बीज 1966 साली पेरलं होतं, आजपर्यंत अनेकाने ते उकरून किंवा उपळून काढण्याचा प्रयत्न केला, पण उखडणारे संपले. त्या बीजाचा आता मोठा महावृक्ष झालेला आहे आणि मुंबईकडे आता जाणं झालं. आपलं कोण परका कोण आपल्याला म्हणजे एक सगळे फेटे घालणार आहे, पण आपल्याला थापा मारून टोप्या घालणारे कोण हे राजकारणी मुंबईकरांनी नक्की ओळखलेले. सध्या मुंबईची हवा आपण बघतोय, हळूहळू वातावरण तापतंय, निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तापतंय, पण मुंबईचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे. इकडे सगळे तुम्ही शिवसैनिक जरी असला तरी मुंबईकर आहात. आपल्या आयुष्यामध्ये एवढी मुंबईची हवा वाईट झालेली आपण कधी अनुभवली होती का? गेल्या 2-3 वर्षात झाले. आणि हे प्रदूषण नेमकं कशामुळे झाले? तर यांना जी काही आपल्यात गेलं ना, इकडचे सुद्धा निवडून आपण द्यायचं, मेहनत शिवसैनिकांनी करायची आणि निवडून ज्याने दिलं ते खोके घेऊन पशा गद्दारच आहेत ते. त्या गद्दाराने आपण यावेळेस त्यांची जागा दाखवायची. पण या गद्दारांना एवढी खाका सुटले की थांबतच नाही. म्हणजे जसं मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की काही जणांना भस्कारो बसतो, किती खाल्लं तरी कुठे जातं तेच कळत नाही. तसं यांचं झालंय. दिसेल ते खात आहे, दिसेल ते खात आहे. आणि असं नाही की शिवसेनेने विकास कामं केली. ही आज मुंबई दिसते, विकसित झालेली मुंबई दिसते. ती मुंबईकरांनी शिवसेनेवरती गेले 25-30 पेक्षा जास्त वर्ष दाखवलेल्या विश्वासावर दिसते. विकासाच्या बाबतीत म्हणाल तर आपण अनेक कामं केली, त्याचा उल्लेख जसा प्रचार सुरू आहे तसा मी करेन. पण आज मुद्दामून काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे मुंबईची एवढी जी वाईट हवा झाली ती नियोजन शून्य विकासामुळे झाली. आणि केवळ मीच म्हणत नाही, तर या विभागाचे माजी खासदार कोण माजी मिहिर कोटेच्या बोललेले. ही बातमी येणार नाही मोठी, पण त्यांनी मेट्रो 4च्या कामाची पाहणी केली, एमबीएस मार्ग वगैरे. धक्कादायक त्यांना पाहणीमध्ये असं निष्कर्ष मिळाला की 100 पेक्षा अधिक ठिकाणी प्रदूषणासाठी प्रदूषण होऊ नये म्हणून जे काही दंडक लावलेलं आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे. म्हणजे प्रदूषण कोण करते? मेट्रोचं काम कोण करते? एमएसआरटीसी कोणाकडे? गद्दाराकडे. या गद्दाराला मुंबईकरांच्या आयुष्याची काय पडलेली नाही. असं आपण जे म्हणतो की धूम्रपान करणे हे आरोग्यास घातक आहे, हानिकारक आहे. आज आपण नुसता श्वास घेतला तरी अनेक सिगरेटचा धूर आपल्या फुफ्फुसात जाईल एवढी मुंबईची हवा खराब करून ठेवली आहे. आणि केवळ सत्तेच्या हवेचं बसून घ्या. कामं केली तर या मुंबईमध्ये बाकीच्या महाराष्ट्रात बसून घ्या. ऐकायचं फक्त, ऐकायचं आहे. काय करायचं? ऐकायचं आहे फक्त. आम्हाला प्रेमाने जे काही मिळतंय